आजवर तुम्हाला आवडलेली लक्षात राहिलेली एखादी मैफिल? मला एक गोव्याची मैफिल नेहमी आठवते. अच्छा. जेव्हा रात्री 12 वाजता मी गात होते आणि अचानक खूप प्रचंड पाऊस पडायला लागला. मग मी थांबली. मी म्हटलं हो आता मी एवढा पाऊस पडतोय तर कशी गाऊ मी. तर गोव्याचे जे श्रोते आहेत ते इतके संगीत प्रेमी आहेत. ते म्हणाले नाही 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 आरतीताई तुम्ही गाणं चालू ठेवा. आम्ही म्हणे भिजतो परंतु आम्हाला ऐकायचं अजून, तुम्ही गा. मला असं एक स्टेज होतं त्याच्यामुळे मी भिजत नव्हते. त्यामुळे मी गात राहिले. जवळजवळ त्याच्यानंतर 1 तास मी गायले. त्यामुळे ही म्हणजे तुम्ही केवळ तुमच्या सुरांमध्ये लोकांना भिजवलं नाही तर प्रत्यक्ष पावसात पण भिजवलं. हो. रीमाताई, सिंहासनचा अनुभव कसा होता? सिंहासनला मी लिंबू टिंबू होते रे. कारण सगळेच दिग्गज नट होते. डॉक्टर लागू, सतीश दुभाषी, अरुण सरनाईक, दत्ता भट, निळू भाऊ, जयराम, यू नेम द पर्सन आणि ही इज देअर इन दॅट फिल्म. मेल मध्ये पण फिमेल मध्ये पण. आणि सिंहासन मध्ये मी चुकून आले. म्हणजे ऍक्च्युली मला जो रोल विचारला होता तो वेगळा होता आणि तो मी नाही सांगितला होता कारण मला काही तो तेवढा पटला नव्हता. भारतीला तो विचार जो मी केला फायनली, दाभाडे, कमल दाभाडे म्हणजे डॉक्टरांची सून, तो भारती करणार होती आचरेकर. आणि तिच्या दुर्दैवाने आणि माझ्या सुदैवाने त्यांचे हमीदाबाई कोठीचे दौरे सुरू झाले होते आणि त्या तारखा नेमक्या ज्या जब्बारला हव्या होत्या त्या तारखा तिच्या बिचारीच्या तिकडे अडकल्या होत्या. मग मला जब्बारचा परत फोन आला की रीमा तू करणार का. म्हटलं हो उडी मारून. मग मी भारतीला फोन केला होता कारण एक तर सिनियर ऍक्ट्रेस आहे माझ्यापेक्षा आणि ती करणार होती हे माहिती होतं. म्हटलं भारती असं आहे मी करू का. ती म्हणाली कर माझ्या, नाहीतरी मी नाहीच आहे, मी दौऱ्यावर आहे. सो आय गॉट इन टू इट. आणि त्यावेळेला मी नोकरी करत होते ॲज आय टोल्ड यू. 7 वाजता पहिला शॉट व्हायचा सकाळी. 7 ते 9:30 मी शॉट द्यायची सकाळी. 9:30ला टॅक्सी करायची कारण ते सगळे मलबारील वगैरे त्या भागात झालेले आहेत. कारण सगळे मंत्र्यांचे बंगले वगैरे असं असल्यामुळे तिथेच शूटिंग असायचं. 9:30ला टॅक्सी करून ऑफिसमध्ये 10 वाजता. मग मी 4 वाजता सुटायची, परत टॅक्सी करायची, परत शूटिंगला जायची. पण डॉक्टर लागूंची आणि तुमची केमिस्ट्री जी पडद्यावरची दाखवली होती कसली केमिस्ट्री माझी ततपप झाली होती. डॉक्टरांबरोबर सीन करायचा म्हणजे भीती. एक तर डॉक्टरांची भीतीच वाटते. त्यांची जी म्हणजे ते तसे नाही आहेत, ते खूप छान बोलतात वगैरे पण त्यांची पर्सनॅलिटी इतकी स्ट्रॉंग आहे की भीतीच वाटते आधी त्यांच्याबरोबर. आणि त्याच्यात मला त्यांच्या बरोबर काम करायचं होतं. त्यामुळे मी अगदी अशी गारठले होते त्यावेळेला. पण जब्बारनी ते छान मॅनेज केलं. मला खूप मदत झाली जब्बारची ॲज अ डिरेक्टर म्हणून पण आणि ॲज अ सिनियर पर्सन म्हणून की माझ्यासारख्या नवशिक्या मुलीला त्यांनी इतकं छान हँडल केलं. माझ्या रजा होऊ दिल्या नाहीत कुठे. मी म्हटलं मला आत्ता जर मी बँकेत रजा मारल्या तर मला घरीच बसवतील ते. असं करत तो सिंहासन केला मी. आरतीताई, किशोरीताई तुमच्या गुरु आणि आम्हाला त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता आहे. तर त्यांनी तुम्हाला ज्यावेळेला त्या शिकवत होत्या त्यावेळेचा एखादा अनुभव आम्हाला किस्सा. किशोरीताईंकडे जेव्हा मी शिकायला गेले तेव्हा 1 महिना यमनची तालीम सुरू होती. सकाळी 3-4 तास यमन, संध्याकाळी 3-4 तास यमन. आम्ही गेल्याबरोबर तानपुरे अतिशय सुंदर सुरेल मिळवलेले स्वरमंडल मिळवलेलं. ताई तयार होऊन सकाळी साधारण 9च्या सुमारास त्यांची पूजा आटपून यायच्या. आणि ज्याप्रमाणे आपण मखर सजवलेलं असतं आणि नंतर गणपती ज्याप्रमाणे आपण त्याच्यात बसवतो ना तसंच आम्हाला तसंच वाटायचं की आता ह्या आपण सुंदर सजवलेल्या मखरामध्ये सुरील्या तानपुऱ्यामध्ये आता ताई येऊन विराजमान झालेल्या आहेत. आणि त्या येऊन बसायच्या आणि अवधूत मी तुला सांगेन की मला आठवतंय की किशोरीताई यमन गायला सुरुवात करायच्या. त्याच्यानंतर थोडे वेळाने असं व्हायचं की मी हे संपूर्णपणे विसरून जायचे की त्या किशोरीताई आहेत किंवा मी आरती आहे किंवा हा रघुनंदन आहे किंवा ही दुसरी. थोड्या वेळाने असं वाटायचं की आम्ही सगळे यमनच आहोत. क्या बात. आणि यमन हे संपूर्ण जग हे यमन आहे. आणि ते जे क्षण होते त्याचं शब्दामध्ये मी वर्णन करू शकतच नाही. ते केवळ अनुभवायचे असे होते. त्यामुळे आपण यमन होणं म्हणजे काय, आपण सगळ्यांना यमन करणं म्हणजे काय, ह्याचा हे मी खूप महसूस केलं.
आणि आता वेळ झालेली आहे ती आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची. मला रिमाताईंना प्रश्न विचारायचा आहे. आजच्या पालकांना वाटतं की त्यांच्या मुलामुलींनी चित्रपटात काम करू नये, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? का करू नये असं वाटतंय पालकांना ते आधी मला कळू दे, मग मी सांगते करावं का करू नये. काही असतील म्हणजे इंडस्ट्री चांगलं वातावरण नसतं. इंडस्ट्रीत गेलं की मुलं बिघडतात, मुली बिघडतात. मग बाहेर कॉलेजमधली मुलं नाही बिघडत का वेगळ्या फील्ड मधली मुलं किंवा तिथे कॉर्पोरेटचं वातावरण. पण चित्रपटात जास्त हिंसक दाखवलं जातं वगैरे? नाही, असं काही नाही. आम्ही फक्त कॅमेऱ्याच्या समोर असतो म्हणून ते दिसतं तुम्हाला. बाकी अशी अनेक फील्ड्स आहेत. सगळी जेवढी फील्ड्स आहेत तेवढी घ्या. प्रत्येक ठिकाणी हा गोंधळ आहे. आम्ही फक्त लाईमलाईट मध्ये असल्यामुळे ते दिसत राहतो. आणि आता मीडिया आणि ह्या लोकांनी ते इतकं हाईप केलेलं आहे. जर तुम्हाला खरंच वाटत असेल आपल्यात टॅलेंट आहे तर जरूर चित्रपटात जावं. असल्या कुठल्याही शंका मनात ठेवू नयेत. रेमाताईंना नमस्कार. 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 आपण जी अंडर गार्मेंट विषयी जी जाहिरात केली ती जनतेला फार खुपली. याविषयी मला पण तेव्हा कळलं नाही की असं काहीतरी होईल. त्याचा कॉन्सेप्ट फार वेगळा होता जो कॉमेडी अंगाने जाणार होता. पण ते जेव्हा प्रत्यक्ष केलं आणि ते जेव्हा ते काय पडद्यावर आलं तेव्हा त्याचे म्हणजे सादरीकरणानंतर जे काय झालं होतं ते दॅट वॉज व्हेरी फनी. पण ठीक आहे, अशी चूक केल्यामुळे मला कळलं की आता असल्या ऍड करायच्या नाहीत. त्यामुळे आता घाबरू नका, परत नाही करणार मी. पुढचा प्रश्न. आरतीजींसाठी माझा प्रश्न आहे. शास्त्रीय संगीताला ग्लॅमर येण्यासाठी काय उपाय सुचतात का तुम्हाला? नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत हे एका विशिष्ट वर्गासाठी आहे आणि त्यामुळे तसं त्याला खूप पॉप्युलराइज करण्यासाठी मला असं वाटत नाही की त्याचा जो ढांचा आहे तो बदलावा, असं मला अजिबात वाटत नाही. मला तर असं वाटतं की एक चॅनल हा केवळ शास्त्रीय संगीतासाठी असावा. क्या बात आहे. पुढचा प्रश्न. मला आरतीताईंना एक प्रश्न विचारायचा आहे की सवाई गंधर्व सारखे एवढे मोठे संगीत महोत्सव मुंबईमध्ये का होत नाहीत? मुंबईमध्ये सवाई गंधर्व सारखा महोत्सव जरूर झाला पाहिजे. पण मला वाटतं पुण्याचे श्रोते पण फार चोखंदळ आणि मस्त आहेत. असा श्रोता तुम्ही मुंबईत आणू शकाल का? क्या बात कारण मी आता आता गेली 6 वर्ष पुण्याला राहते. आता 6 वर्ष पुण्याला राहते. त्यामुळे मी पुणेकर आहे. त्यामुळे तुम्ही पुण्यासारखा श्रोते मुंबईत आणा. आहेत मुंबईत श्रोते, आहेत. मग करा. तुम्ही सुरुवात तर करा ना. पुणा वर्सेस मुंबई. नाही, कारण सवाई गंधर्व ही पुण्याची परंपरा आहे, ही संस्कृती आहे तिकडची. अनेक वर्ष आम्ही बघतोय, आम्ही पण ऐकलेले आहेत जाऊन. मुंबईत ती सुरू होऊ दे ना एकदा. ती सुरुवात झाल्यावर सुंदर सुंदर श्रोते आहेत. आम्ही जीव टाकून जातोय ऐकायला. पुढचा प्रश्न. आरतीताई, क्लासिकल गाणी तुमच्याकडून खूप ऐकली, पण मुन्नी बदनाम होई हे गाणं ऐकायचंय आपल्याकडून. मुन्नी ते कुठलं? मुन्नी बदनाम होई. मग पण मला ते येत नाही. सरदारी बेगम चित्रपटामध्ये सरदारी आपल्या गुरुकडे शिकायला जाते तेव्हा मी एक कलमा गायले, तर तो खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना आवडेल. अवधूत प्लीज माझ्या बरोबर गाणार थोडं. मी सूर देऊ? जब के चले जब के चले. क्या बात है. मला सूर वगैरे लावायला सांगून तर माझी एकदम विकेट काढली आरतीताईंनी.